येत्या 18 तारखेला बारामतीमध्ये अहिल्याबाई होळकर उत्सव समितीच्या वतीनं अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये स्वतः युगेंद्र पवारांनी पुढाकार घेतलेला आहे। जयंती साजरी होते, काय नेमकं कार्यक्रमाचं आयोजन असणार आहे? तर 18 तारखेला 5 वाजता आपण हा कार्यक्रम घेतला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीने ठरवलं आहे की त्यांना सगळ्यांना हा कार्यक्रम घ्यायचा होता। मग त्याच्यामध्ये आपले सतीश मामा खोमणे आहेत, प्रशांत बोरकर आहे, विनायक शेळके आहेत, गणपत आबा आहेत, सगळ्यांनी मिळून वाघमोडे साहेब आहेत, असं सगळ्यांनी मिळून ठरवलं आहे की आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे। आणि त्यांची एक समिती आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती, त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे। त्याच्यासाठी पवार साहेब स्वतः या कार्यक्रमासाठी येत आहेत। आपले खासदार सुप्रियाताई असणार आहेत, अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणराजे होळकर ते येणार आहेत, उत्तम जानकर साहेब आहेत, संजय जगताप साहेब आहेत, संग्राम थोपटे साहेब आहेत, अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी येत आहेत। तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही इथं यावं। दादा, खरं तर 2 दिवसांपूर्वी जनसन्मान रॅली जी आहे ती अजित पवार गटाकडून आयोजित करण्यात आलेली होती। 18 तारखेला हा कार्यक्रम होतोय, त्यामुळे कार्यक्रमाच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं हे शक्ती प्रदर्शन आहे का, अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे। कसं नियोजन असणार? नाही नाही, तसं अजिबात नाही आहे, कारण हा कार्यक्रम असं लगेच 2-3 दिवसात आपण करू शकत नाही। खूप आठवड्यापासून खरं तर आपण ह्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग करतोय आणि आम्हाला नंतर समजलं की त्यांचं आता त्यांची जनसन्मान ते रॅली आहे। पण आपण काय आपल्या पद्धतीने पुढं जातोय, दुसरे करताय त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी करायचं आहे असा आपण विचार करत नाही। आपण सकारात्मक पद्धतीने जे काय आपला अजेंडा आहे तो आपण पुढं नेत असतो आणि ते आपण करतोय। जनसन्मान रॅलीच्या निमित्तानं अजित पवार गटातले बरेचसे नेते खरं तर ज्यांनी साहेबांसोबत काम केलं ते बारामतीमध्ये आलेले होते, मात्र साहेबांवरती टीका करण्याचं त्यांनी काही सोडलं नाही। म्हणजे लोकसभेमध्ये सुद्धा साहेबांवरती टीका पाहायला मिळाली आणि बारामतीमध्ये सुद्धा तेच पाहिलं। ज्यांनी टीका केली दुसऱ्या दिवशी सकाळी कुठं होते? साहेब आहेत शेवटी। म्हणजे छगन भुजबळांनी पवारांवरती टीका केली की बारामतीतून फोन गेला आणि विरोधी पक्ष गेले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी छगन भुजबळ सिल्वर ओकवरती जातात आणि म्हणतात की नाही, साहेबच हे प्रश्न सोडवू शकतात। साहेबांनी खरं तर याच्यामध्ये मध्यस्थी करायला हवी। मग त्याच्यातूनच तुम्ही समजून घ्या ना की साहेबांची ताकद किती आहे। जनसन्मान रॅलीचे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले की अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून सुद्धा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेलं होतं की कार्यक्रमाला गर्दी नव्हती। खरंच तशी परिस्थिती होती? मी तेव्हा बारामतीत नव्हतो, त्याच्यामुळं मला काय नक्की माहिती नाही। पण जे इथं होते ते सगळे म्हणतात की तिथं स्थानिक लोक कोणच नव्हते आणि अशी चर्चा आहे बारामतीत, पण खरं खोटं काय मला माहिती नाही। छगन भुजबळांनी काल सिल्वर ओकवरती भेट घेतली। आज काकी सुनेत्राबाई पवार ज्या आहेत त्या मोदीबागेमध्ये गेलेल्या होत्या। त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आलं की नाही, ते अजित पवारांच्या भगिनींना भेटायला गेले होते, मात्र माध्यमांमध्ये याची बरीच चर्चा झाली की काल छगन भुजबळ साहेबांना भेटायला जातात आणि आज सुनेत्राबाईंनी मोदीबागेमध्ये जातात। खरंच साहेबांची भेट झाली की नाही याच्यावरती आता बरीच चर्चा होती। पण मला कसं माहीत? मी आता सकाळपासून इथं बारामतीत माझी कामं करतोय, ते कुणाला भेटले काय नाही बहुतेक संध्याकाळ रात्रीपर्यंत कळेल। पण मोदी बागेत माझी आत्या ते पण राहतात, नीता पाटील त्यांचं नाव आहे, आणि त्यांना भेटायला गेले असतील। साहेबांचं काय बारामती आधी तर दौरा झालेला आहे, मात्र पुन्हा एकदा काय साहेबांचा दौरा होतोय का, किंवा त्याची आखणी केली जाते का? आगामी विधानसभेच्या दृष्टीनं साहेबांचा दौरा कधीपासून सुरू होईल आणि तसे काय कार्यक्रम आहे? काय शेवटी साहेब हे ओरिजिनल बारामतीकर आहेत, साहेब आहेत त्याच्यामुळे हे सगळं आहे, हे फॅक्ट आहे आणि हे त्यांचं गाव आहे, मूळ गाव आहे। साहेब स्वतःहून न सांगता पण बारामतीला येत असतात, काही काही वेळेला कधी पण ते येतात। बारामतीत आल्यावर त्यांना खूप असा आनंद आणि उत्साह त्यांचा वाढतो, त्याच्यामुळं 100% साहेब येणार आहेत ह्याची मला खात्री आहे। पण कधी येतील ते आज सांगता येणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की महायुतीच्या जनसन्मान, शेवटचा प्रश्न, जनसन्मान 18 तारखेला ते असणारच आहेत, त्याच्यामुळे आज उद्या ते येतील, पण त्याच्यानंतर पण ते येत राहतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं जनसन्मान रॅलीचं ठिकाण हे बारामती निवडलं की ते राज्यात जेव्हा दौरा करणार आहेत, मात्र त्यांना बारामती का निवडावी लागली? लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळालं म्हणून हा कार्यक्रम त्यांना बारामतीमध्ये घ्यावा लागला? काय तो त्यांचा प्रश्न आहे, शेवटी त्यांचा अजेंडा आहे, त्यांचे कोण ॲडवायझर्स असतील किंवा काय म्हणजे त्यांना कोण सांगणारे काही लोक असतील किंवा त्यांनी ठरवलं असेल, हे म्हणजे हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। मी कसं बोलणार त्याच्यावर? आणि आम्ही
काय ते आम्ही आमचा अजेंडा घेऊन आम्ही पुढं जात असतो, त्या पद्धतीने आम्ही पुढं जाणार. आपण पाहतोय की 18 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मात्र शरद पवार साहेब हे ओरिजिनल बारामतीकर आहेत, त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये असं काही ठरवून येण्याची गरज नाही, ते सातत्याने येत असतात अशी प्रतिक्रिया योगेंद्रदादा पवारांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरापर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.